जेव्हा मी अल्फाबेट खोडला तेव्हा मला असं दिसतं की यार हे तर खरं तर 3च आहेत ना मेन म्हणजे. हा हे 3च आहेत ना. कोणते वेगळे तीर मारले होते आपण एवढे 6 बसून. मग काहीतरी गंमत आहे याच्यामध्ये. ती गंमत अशी आहे की जेव्हा आपण 3 लोक होते आपल्याकडे वेगळे 3 लोक होते. त्यापैकी 2 लोक रिपीट झाले ते म्हणजे एक त्यापैकी एक जण रिपीट झाला होता डबल. मग आपण त्याला असं करू शकतो 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल. त्याच्यामध्ये डी हे ऑब्जेक्ट दोनदा रिपीट झालं म्हणून डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल टाकला. मला असं वाटतं 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 6 असते, याची व्हॅल्यू 2 असते, म्हणून याचं उत्तर आलं होतं 3. सॉरी याचं उत्तर आलं होतं 3 आणि हेच ते 3 1 2 आणि 3 हे वेगळे वेगळे लोक आहेत. एवढंच होऊ शकतं. नमस्कार, मी मयूर ध्वज स्वागत करतो. तुम्ही आणि आम्ही इथं काबर जमलोय तर मॅथ्स सोपं करायला जमलोय, मॅथ्स फील करायला जमलोय. परम्युटेशन कॉम्बिनेशनची आपली सिरीज सुरू आहे. ज्या सिरीजमधला पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे की ज्यामध्ये आपल्याला जर ऑब्जेक्ट रिपीट झाले तर काय करायचं किंवा आयडेंटिकल ऑब्जेक्ट आले तर काय करायचं. आता ही कन्सेप्ट ना थोडीशी फील करून घेऊ आपण. फील करून घेण्या म्हणजे कसं, आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ आणि त्या एक्झाम्पलच्या थ्रू आपण काहीतरी त्याला एक्सप्लेनेशनचा पार्ट देऊन टाकू. सपोज मी एक शब्द घेतला ऑड, हा ना. तर मी असा प्रश्न विचारला की यार हे अल्फाबेट यूज करून आपण याचे किती वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स बनवू शकतो. इथे लिहितो मी ऑडला, असा ऑड इथे लिहितो म्हणजे जेणेकरून दिसेल तो कंटिन्युअसली, ठीक आहे ना. तर 3 लोक 3 जागा म्हणजे 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियलचं म्हणजे उत्तर 6 आलं पाहिजे असं आपण जनरली बोलतो किंवा हे झालेलं आहे आता आपलं अंगवळणी पडलं पाहिजे आपले. कारण की 3 ऑब्जेक्ट आहे, 3 लोकांना 3 जागा, 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल. तर हे चेक करून बघू आपण नेमकं वर्कआउट होतंय का. मी एक काम करतो, या D1 ला असा D1 नाव देतो, याला D2 करून टाकतो याला मी. अरे म्हणजे ते 6 वेगळे वेगळे कोण ते बघू ना आपण आधी, ठीक आहे. तर सध्यापुरते याला मी काय केलं, सफिक्स देऊन टाकले 1 आणि 2 आणि ते चेक करून घेऊ आपण. सो मला असं वाटतं पहिला वर्ड भेटतो आपल्याला OD1 आणि D2, पुढचा भेटतोय OD2 आणि D1, ठीक आहे. मला असं वाटतं पुढचा भेटेल D1 OD2, त्याच्या पुढचा भेटतोय D1 D2 आणि O, सगळ्यात शेवटचा भेटतो आपल्याला D2 OD1 आणि D2 D1 आणि O. मी काय केलं, ते D1 D2 आणि O यांच्या सगळ्या प्रकारच्या शक्यता पडताळून बघितल्या, सगळं लिहून बघितलं, एवढंच होऊ शकतं. परंतु ना माझा असा प्रश्न आहे मुलांनो, किंवा माझा असा तुम्हाला प्रश्न आहे जे बघणार आहे त्यांना, की जेव्हा आपण एखादा मेसेज लिहितो, मोबाईलमध्ये एखादा मेसेज टाईप करतो, एखादा गोष्ट टाईप करतो, तर ती गोष्ट टाईप करत असताना आपण कधी समजा आपल्या शब्द आला की समजा लेट्स से शब्द आला ऑड ODD, तर आपण कधी असं करतो का रे तो D1 अगोदर घेतला आणि D2 नंतर घेतला, असं कधी करत नाही. किंवा जरी समजा असं काही झालं असेल तर हे थोडा डिस्टर्बन्स आहे, डॉगेश भाई परत आवाज करायला लागले, हरकत नाही, समजून घ्या तुम्ही, थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. कारण ना इथं प्रॉब्लेम असा आहे की इथं मला साऊंड प्रूफ करता यायला जरा चान्स नाही आहे. नवीन सेटअप आहे आपला, एक दिवस येईल का सगळं बदलून जाईल. मी आधी पण बोललो होतो, हे सगळं डिजिटल होऊन जाईल, साऊंड प्रूफ होऊन जाईल. बाहेर बॉम्ब जरी फुटला तरी आपल्या स्टुडिओमध्ये याचा आवाज येणार नाही. म्हणजे शब्दाचा अर्थ घेऊ नका. सांगायचा मुद्दा असा की कसं होतं की बऱ्याचदा मला माहिती आहे, कधी इथून बुलेट जाते, रस्ता इथं रस्ता आहे, इथं पण रस्ता, म्हणजे कॉर्नरला घरी आहे, इकडं पण रस्ता आहे तिकडं पण रस्ता आहे, बुलेट जाते, कधी कोणी जातं, छोटे मुलं खेळत बसता खाली इथं, नाही का, त्याचा आवाज येतो. मला याची कल्पना आहे, परंतु होईल तेवढा मी व्हॉइस एनहान्स करायचा प्रयत्न करतो. हळूहळू गोष्टी बदलतील, गोष्टी पुढे जातील आणि खूप पुढे जातील. तोपर्यंत तुम्ही आणि आपण सोबत राहायला पाहिजे. तर मी इथं होतो की आपण ज्यावेळेस चॅटिंग करतो किंवा एखादा मेसेज लिहितो, आपण समजा आपण मेसेजमध्ये ODD असा ऑड हा शब्द लिहिला, तर जर त्या मेसेजमधला ऑडमधला नंतरचा डी मी कॉपी केला किंवा तिथून उचलला आणि तो अगोदर आणून ठेवला, ठीक आहे. समजा आपण शब्द लिहिला ना असा ODD असा शब्द टाईप केला समजा आपण, माझ्या डोक्यात आला की यार मी याला उचलला, इथून याला उचलून मी इथं आणून ठेवला फक्त इथं, स्टील तो असंच दिसणार आहे. अरे हा इकडं आला तरी, म्हणजे मला असं म्हणायचं आहे का तो डी इकडं झाला काय आणि तिकडं झाला काय, फरक नाही पडला पाहिजे, कारण ते आयडेंटिकल ऑब्जेक्ट आहे. आणि तेच बघायचं आहे आपल्याला, ऑब्जेक्ट रिपीट झाले तर काय म्हणजे आयडेंटिकल ऑब्जेक्ट म्हणजे काय बघायचंय. तर चॅटिंगमध्ये हा डी जर इकडचा इकडं आला तर काही फरक पडणार नाही, तरी तो शब्द ऑडच वाचला जाणार आहे. त्याच्याचमुळे इथं बघा, आता जेव्हा मी इथं असं लिहिलं ना हा D1 D2, तुम्ही हा शब्द बघा पोरांनो आणि हा शब्द बघा, तुम्ही याच्यामधले, आता आपण जनरली असं सपोज एखादा शब्द आहे की लेट्स से माझं नाव आडनाव सोमवंशी SOMAVANSH आहे, याच्यामध्ये A रिपीट होतोय, मग असं लिहित नाही ना मी, पहिल्यांदा आलेला A म्हणजे A1, नंतरचा आलेला A2 असं नाही लिहित आपण, जस्ट A लिहून टाकतो, किती पण वेळ येऊ द्या काही होऊ द्या. तर तुम्ही दोघं जरी बघितलं ना
तर याचे जर समजा हे सफिक्स जर मी खोडले ना असे, तर हे दोन्ही पण शब्द तुम्हाला दिसतात, ओडीडीच दिसतात बघा तुम्हाला इथले हे दोघं. मुलांनो तुम्ही हा आणि हा ऑब्झर्व करा, हे दोघं जण जर जे आपण जर सफिक्स जर खोडले ना मुलांना समजा, तर ते सफिक्स खोडल्यावरती हे दोघांचं मिळून मला फक्त डीओडीच दिसतोय इथं फक्त. काय वाटतं? आणि जेव्हा मी या दोघांना ऑब्झर्व करतो ना, या दोघांचा D1 D2 जर खोडला ना, तर पोरांनो मला हे DOच दिसत आहे. म्हणजे काहीतरी गंमत याच्यामध्ये. आपण इंग्लिश भाषेमध्ये कधी असं अल्फाबेटला 1 2 3 असं करून कधीच लिहित नाही आपण, असंच लिहितो आपण त्याला. परंतु मला म्हणायचं काय होतं, ते 6 दिसतं कशी, तर ते 600 होती. हे मला तुम्हाला फील करून द्यायचं होतं. ते 6 फील झाले, ठीक आहे. परंतु जेव्हा मी अल्फाबेट खोडला तेव्हा मला असं दिसतं की यार हे तर खरं तर 3च आहेत ना मेन म्हणजे. अरे हे 3च आहेत ना, कोणते वेगळे तीर मारले होते आपण एवढे 6 बसून. मग काहीतरी गंमत आहे याच्यामध्ये. ती गंमत अशी आहे की जेव्हा आपण 3 लोक होते आपल्याकडे वेगळे वेगळे, 3 लोक होते, त्यापैकी 2 लोक रिपीट झाले ते, म्हणजे त्यापैकी एक जण रिपीट झाला होता डबल. मग आपण त्याला असं करू शकतो, 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल. त्याच्यामध्ये डी हे ऑब्जेक्ट 2दा रिपीट झालं तर म्हणून डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल टाकला. मला असं वाटतं 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 6 असते, याची व्हॅल्यू 2 असते, म्हणून याचं उत्तर आलं होतं 3. सॉरी, याचं उत्तर आलं होतं 3. आणि हेच ते 3, 1 2 आणि 3 हे वेगळे वेगळे लोक आहेत. एवढंच होऊ शकतं, त्याला तो डिवाइड करावा लागतो. हेच मला तुम्हाला आज कन्व्हिन्स करायचं होतं, तुम्हाला प्रूव्ह करून द्यायचं होतं, तुम्हाला फील करून द्यायचं होतं की भले ते दिसताना 6 दिसतील, 1 2 1 2 करत आपण 6 लिहिले, अरे पण तू याच्यामध्ये जर आपण याचे जर सफिक्स जर खोडले ना, तर हा असाच दिसतो. हे दोघं जण मिळून हेच दिसतात, हे दोघं जण मिळून हेच दिसत आहे. आपण कोणता तीर मारला होता असं वेगळं वेगळं करून? काहीच नाही केलं आपण. खरं तर ते 3च होते, 1 2 आणि 3, आणि ते 3 आले कसं काय, ते असे आले होते. ठीक आहे. याच्यावरनं मला असं वाटतं फॉर्म्युला जनरेट झाला. तो फॉर्म्युला असा आहे, n फॅक्टोरियल अपॉन p फॅक्टोरियल q फॅक्टोरियल आणि r फॅक्टोरियल, किंवा असं काहीतरी वॉट एव्हर हा फॉर्म्युला आहे. तर n म्हणजे काय माहिती का, तो अल्फाबेट किती तो वर्ड किती अल्फाबेटने बनलेला आहे तो म्हणजे n असतो. p फॅक्टोरियल म्हणजे काय माहिती का, त्यातलं पहिलं ऑब्जेक्ट किती वेळा रिपीट झालंय हे म्हणजे तो, म्हणजे हे त्यातलं फर्स्ट ऑब्जेक्ट p वेळा रिपीट झाली, म्हणून तो तसा इथे आलेला आहे. हा इथला एक दुसरा एखादा कुठलाही ऑब्जेक्ट आलं ते q वेळा रिपीट झाल्यामुळे असं आलंय. आपण एक काम करू, आता गोष्ट ताजी ताजी आपण एक लगेच याच्यावरती PYQ घेऊन टाकू, म्हणजे अजून त्याला भार पडेल त्या कॉन्सेप्टवरती. ठीक आहे. क्वेश्चन समोर आलेला आहे, 21चा PYQ आहे. खरा PYQ हा आहे, पण हा मी माझ्या मनाने टाकलाय, एक मिनिट प्रॅक्टिस म्हणून माझ्याकडून एक टाकला मी. ठीक आहे. आता बघा, परंतु तो शब्द आहे आब्राकाडाब्रा काहीतरी शब्द येतो, त्याच्यामध्ये ना आपण टोटल नंबर ऑफ अल्फाबेट जर मोजले ना, बघा किती होतं, 2 4 6 8 आणि 2 10 आणि 11 त्याच्यात अल्फाबेट्स आहे वेगळे वेगळे. ओके. त्यापैकी बघा ए किती वेळा आलाय, तर ए 1 2 3 4 आणि 5, ए तिथं 5 वेळा आलाय. दुसरी गोष्ट, बी किती वेळा आलाय आपण चेक करूया, 1 आणि 2 वेळा आलाय, बी 2दा आलाय. ठीक आहे. मला असं वाटतं आर सुद्धा 1 आणि 2दा आलाय, आर पण 2दा आलाय, आर इज इक्वल टू 2. आणि मला असं वाटतं सी एकदा आहे आणि डी एकदा आहे, सी एकदा आलाय आणि डी पण एकदा आलाय. 5 आणि 4 9 2 11. ठीक आहे. आपण त्या जो शब्द दिलेला ना आपल्याला, शब्दाला आपण डिकोड करून टाकलं, टोटल किती होते आणि रिपीट वगैरे काय. तर पोरांनो बघा, या शब्दामध्ये टोटल नंबर ऑफ 11 वेगवेगळे ऑब्जेक्ट होते. तर अकॉर्डिंग टू आपला फॉर्म्युला जेवढे होते तिथे तेवढे 11 फॅक्टोरियलला याचा अरेंजमेंट अशी 11 फॅक्टोरियल आला इथे वरती. परंतु ए हे ऑब्जेक्ट 5 वेळा रिपीट झाला म्हणून डिवाइड व्हायला पडला 5 फॅक्टोरियल, बरोबर. सोबत बी हे ऑब्जेक्ट 2दा रिपीट झाला म्हणून बसला 2 फॅक्टोरियल, आर हे ऑब्जेक्ट 2दा रिपीट झाला म्हणून बसला 2 फॅक्टोरियल. हे याचे जनरल अरेंजमेंट झालं. कंडिशन नंतर टाकू आपण, याचे ऑप्शन पण तुम्हाला देतो मी, किंवा ऑप्शनही सॉल्व्ह करू आपण. परंतु झालं काय चेक करा, हा सगळा 11 डिजिटचा होता, त्यापैकी ए 5दा होता, बी 2दा होता, आर 2दा, सी वगैरे असं काहीतरी होतं. त्याच्यापैकी हा 11 फॅक्टोरियल, 11 लोक 11 जागा 11 फॅक्टोरियल पर्यंत ठीक आहे, 11 लोक 11 जागा 11 फॅक्टोरियल पर्यंत ठीक आहे. परंतु ए हा 5 वेळा आला म्हणून त्याचा 5 फॅक्टोरियल आला, हा बी डबल झाला रिपीट झाला म्हणून त्याला 2 फॅक्टोरियल, आर पण 2दा आला म्हणून 2 फॅक्टोरियल आला.
हे त्याचं उत्तर झालं. म्हणजेच काय, एखादं ऑब्जेक्ट जेवढ्या वेळा रिपीट होईल तेवढ्या वेळा ते तिथं डिवाइड व्हायला करून टाकायचं. पुढे चला आता. त्यांनी असं म्हटलं वोवेल्स ठेवायचे ऑप्शन घेऊ आपण. वोवेल्स टुगेदरचे ऑप्शन असे होते 1240, 1220 आणि 1260. आता बघा याच्यामध्ये ना रिपीट पण आहे आणि ऑलवेज टुगेदरची कन्सेप्ट पण आली. त्यांनी म्हटलंय वोवेल्स आर ऑलवेज टुगेदर. म्हणून याच्यामध्ये वोवेल्स कोण आहे, एकदम तिसरीचं वर्ग पण सांगला तर याच्यातले तिसरे वोवेल्स कोणते, तर सगळे ए आहेत ना. तर मला असं वाटतं हे 5 लोक आहेत ना, ए वाले 1 2 3 4 आणि 5 हे लोक एका डब्यात बंद करून टाकले. बरोबर. राहिला प्रश्न 2 वेळा बी होता, 1 आणि 2. 2 वेळा आर होते, ते इथे लिहिले आर आणि आर. एकदा सी आणि एकदा डी इथे लिहिलं. हे थोडं साईडला होतं, तुम्हाला दिसून जाईल आपण केलं काय. ऑलवेज टुगेदरसाठी आपण वोवेल्स ऑलवेज टुगेदर होते ना, त्यापैकी वोवेल्स फक्त ए होता म्हणून तो इथं आणून ठेवला, ए एका डब्यात बसवून टाकला. बी डबल झालता, आर डबल, सी आणि डी एकदा एकदा होते इथं आणले. ऑब्झर्व करा पोरांनो, 1 2 3 4 5 6 आणि 7वा हा डब्बा म्हणजे 7 ऑब्जेक्ट होते यावेळेस. 7 ऑब्जेक्ट होते, 7 लोक, 7 जागा म्हणजे 7 फॅक्टोरियल. परंतु यांच्यामध्ये सुद्धा हे बी दोनदा रिपीट झालाय, बी डबल झाल्यामुळे इथे डिवाइड व्हायला पडला 2 फॅक्टोरियल आणि आर इथे डबल झाल्यामुळे आर पण डबल झाल्यामुळे पडला 2 फॅक्टोरियल. तुम्ही म्हणणार सर याचे इंटरनल अरेंजमेंटचं काय, करून घेऊ ना ती पण. याच्यामध्ये 5 लोक आहेत, 5 लोक 5 जागा म्हणजे 5 फॅक्टोरियल. बरोबर. 5 लोक 5 जागा 5 फॅक्टोरियल. परंतु ते सगळे ऑब्जेक्ट 5 वेळा रिपीट झाले बघा ते, म्हणून त्याला डिवाइड व्हायला 5 फॅक्टोरियल पडला. मी शांतपणे परत सांगतो, हा एकदा मी परत रिपीट करतो. झाला होता विषय असा की हे सगळं सेटअप तुम्हाला माहित झाला होता, हे कसं आपण डिकोड केलं ते. त्याच्यापैकी त्यांनी असं म्हटलं होतं की वोवेल्स आर ऑलवेज टुगेदर. वोवेल्स होते 5, ते 5 एका जागी एका डब्यात बंद करून टाकले. बी दोनदा होता, आर दोनदा, सी आणि डी एकदा होते. 1 2 3 4 5 6 आणि 7 ऑब्जेक्ट म्हणजे 7 फॅक्टोरियल, 7 लोक 7 जागा 7. परंतु त्याच्यातही बी डबल झालता आणि आर डबल, तो इथे लिहून घेतला आपण. ओके. त्याच्यानंतर ह्या डब्यातली इंटरनल अरेंजमेंट चेक करायला लागेल ना. या डब्यामध्ये होते 5 लोक, 5 जागा 5 फॅक्टोरियल. परंतु ते 5 लोकही 5दा रिपीट झाले म्हणून डिवाइड व्हायला 5 फॅक्टोरियल. आता ऑप्शन चेक करून घेऊ आपण. बरोबर. इथं आला 7 फॅक्टोरियल कसा असतो रे, 7 फॅक्टोरियलची व्हॅल्यू बरं 7 गुणिले 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते, 6 पंचे 30. अरे 6 फॅक्टोरियल म्हणजे काय, 6 5 4 3 2 आणि 1. 6 पंचे 30, 3 चौक 12, 120, 120 1 200, 120, 6 पंचे 30 आणि 4 त्रिक हे 12 आणि हे 2. बरोबर ना. सो 12 2 24 आणि 24 720 झाले ते. 720/4 याचं उत्तर इथं आलं. म्हणजे काय केलं आपण, 7 फॅक्टोरियलची व्हॅल्यू आपण अशी लिहिली आणि याला 4 करून टाकलं. मला असं वाटतं 18 चौक 72 होता हे ना, 18 180 इथे येईल, 18 चौक 72. सो 180 गुणिले 7 याचं जे उत्तर असेल ते उत्तर घेऊ आपण. 0ला 0 येतं. 8 56 6 च्याला गेली 5, 7 1 7 5 12, 1260 याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी इज करेक्ट. सो बेसिकली अल्टिमेटली सांगायचा मुद्दा एवढा होता, या टॉपिकमध्ये सांगायचा मुद्दा एवढा की तुम्ही तेवढे लोक तेवढं जागा तेवढं घ्या, सगळं घ्या. परंतु जर कोणी रिपीट झाला असेल, तो जेवढ्या वेळा रिपीट झालाय, जे रिपीट झालंय अख्खा डिवाइडला करून टाका. एवढंच आजच्या व्हिडिओचा मोटिव्ह होता आणि आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच.